नाही बाळा, मी बरंच आहे. तुला असं काय वाटतंय? तर तुला सांगतो, ज्यांची तब्येत बरी नाही त्यांची ह्या महागाच्या जगात काहीच चालणार नाही. ते त्याच्यासाठी ती काय करतात माहिती तुला? त्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. आत्महत्या म्हणजे माणसं स्वतःच मरतात. आपण देवाला सांगू का माणसाने बरं करायला? तुला नाही करणार, तू जा. काय मामा तब्येत बरं आहे का? बाकी आहे बरं सगळं? आम्ही बघते. ठीक आहे ठीक आहे. काय काय सांगले काय ते दररोज तसं जाईल त्या घरच्यात नाही. असं आहे काय? बरं बरं. या बघा, काय करत होता? शास्त्र वगैरे बघतोय. बर. आणि असं हवा गोळ लागते. बर. काय ठीक आहे. काय दाबो तरी काय घेतलंय का? मोठा श्वास घ्या. तुमचं दारूचं प्रमाण जास्त होत आहे. काय पहिल्यांदा दारू कमी केली पाहिजे तर तुमची तब्येत व्यवस्थित राहणार. दारू जर जास्त घेतली तर तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, म्हणून पहिल्यांदा दारू सोडायला पाहिजे तर तुमची तब्येत सगळं व्यवस्थित राहणार. ठीक आहे, तर गोळ्या देतो मी, ते तेवढ्या सकाळ संध्याकाळी ठीक आहे. ठीक आहे, या. त्या गोळ्या दिल्या तेवढ्या घ्या आणि मग मला दाखवा. ठीक आहे, या. ओके करे. अरे काय चाललंय त्यांचं, जरा बोलू. काय चाललंय तुमचं? तुम्ही येता अंगारा लावताय, ट्युशनला निघून जाताय, आमची काय नेमकं काय चाललंय काय तुमचं? साहेब सॉरी, माफ करा. कसं आहे, हे गरीब पेशंट आहे, त्यांचं काय मध्ये देव भरलं करेल असं माझी इच्छा आहे, माझी भावना असते तशी. म्हणून मी रोज सकाळी उठून काय करतोय, जेव्हा सुट्टी आणि त्यांना ती अंगारा लावतो, त्यामुळे लोकांना बरं वाटतं, अशी एक माझी भावना आहे. बरं. कसं आहे, हे तुम्ही जे तीर्थ वगैरे आणताय बरोबर, ते कसं आहे, ते देव धुतल्याचं जे पाणी असते ते काय वेळ दूषित असू शकते. त्यामुळे कसं आहे, लोकांच्या आरोग्यावर पण परिणाम होऊ शकतो. हे असं तुम्ही तीर्थ अंगारा म्हणाले हे करणं बरोबर नाही. त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो. साहेब माणसं बरी होतात अशी माझी एक भावना आहे. बरोबर आहे, तर आमच्या सायन्स मध्ये ते असं नाही. लक्षात आलं काय? तुम्ही तुमच्या मानसिकतेने करताय तर ते आमच्या याच्यामध्ये बसत नाही. बरोबरही असेल, कारण तुमचं सायन्स तसं सांगते, पण माझी इच्छा होती की लोक बरे होत असतील. पण ठीक आहे, त्याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे, पण समाजकार्य ते करायलाच पाहिजे. काय होते एकदम छाती दुखते,
त्यामुळे मी कसं आहे तुमचं लिव्हर खराब होत आहे बरोबर त्याला कोणी तसं सांगते तुमची दारू शिकणं अत्यंत गरजेचं आहे आपण दारू तुमची सोडू शकतो तुमचा समूह करून आपण दारू सोडू शकतो तुमची वाईट व्यसन सोडू शकतो आपण सगळे तर आजपासून तुम्ही अजिबात दारू पिणार नाही तर तुमच्यावर मी समजून घेतोय तुम्ही आपल्या लोकांनी विचार करून घ्या तुम्ही समजून झालेला आजपासून तुम्ही अजिबात दारू पिणार नाही तुम्हाला पूर्ण समजून केलं तुमच्याकडे पूर्ण वाईट सवयी घालवले आजपासून तुम्ही अजिबात दारू पिणार नाही कसं आहे दुखते डोळ्याकडून पाणी झोप वगैरे काही लागत नाही बाहेर काढले काढले कोणतरी काय झालं दिसत नाही तुमच्या बाहेर कोणी काय तुम्हाला सांगितलं आहे का नाही सांगितलेलं म्हणून मुख्य दोष तुमचा हा आहे की तुम्हाला झोप येत नाही म्हणजे तुमच्या मागे काहीतरी टेन्शन आहे तुम्हाला घरगुती टेन्शन असावं तुम्हाला अनेक टेन्शन असू शकते त्यामुळे तुम्हाला झोप येत नाही झोप न लागल्यामुळे तुमचं पित्त वाढते पित्त वाढल्यामुळे मग बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या सगळ्या घडणार त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तुमच्यावर समूह करून आपण ते तुमच्यावरती उपचार तुम्ही बघा माझ्याकडे तुम्ही कोणत्या समय झालेला तुमच्या मनात असलेले सगळे विचार आजपासून निघून जाणार आहे तुम्हाला आजपासून निवांत झोप लागणार आहे तुमचे सर्व मानसिक आजार आजपासून पूर्णपणे बरे होणार आहे सर तुमची फी काय आहे मी माझा धर्म समजतोय आता सध्या बरेच दिवस समाजसेवेसाठी मी घालवलेले आहे माझी फी हीच असणार आहे की तुम्ही गोरगरिबांना सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल एवढीच आमची फी असणार चला या. बसा बाळानो थोडा वेळ मी माझ्या डंगोबाला बोलावून घेतो इथं कुठला डोंगोबा बाबा आम्ही संकटात आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेले आहे बाबा मी तुमच्याकडून आलेलो आहे त्यामुळे माझी संकटन दूर करा तर मला काहीतरी मार्ग द्या बाबा बाबा काहीतरी बोला बाळा हा अंगारा सगळ्यांना थोडा थोडा वाटून दे डंगोबा तुमचं सगळ्यांचं कल्याण करील आणि एक लक्षात ठेव डंगोबाच्या गादीला 5-5 हजार रुपये सगळ्यांनी ठेवा जय डंगोबा बाबा बाबा एवढ्या गण्याचं एवढं बघा ते दारू पिऊन त्याच्या घरात काय सरळ चालणं झालं गण्याला म्हणावं माझ्या डंगोबाला 4 बकरी लागतात 4 बकरी नारळाचं 1 पोत फुल पेरावा आणि
7,000 रुपये इथं गादीला ठेव म्हणावं, त्याचं काम पूर्ण होईल. महाराज, आईने जत्रा केली तेव्हा सगळं गेलं, तेव्हा मी जमीन सावकाराच्या ताब्यात होतो. म्हणजे झालं बरं होईल ना? सावकार आता येऊ का? कोण ना ये काय होतास? अगोदर बांगाला जत्रा निघली म्हणून ते पैसे पाहिजे होतं. अरे काय नाही अंगाला जत्रा काही सवय पेन केलास? होय गेलो होतो की. मग आता माझ्या अंगाला जत्रा निघली हो. किती पाहिजे? 20,000 रुपये पाहिजे होतं. 20,000 रुपये पाहिजे. मग काय नाही मग त्यात तुला काय तर माहिती निघली कागदपत्र आहे की. जिंदी काय झाले रे? बरं तू देणार तरी पैसे तू? अहो त्यातून एक वर्षा 6 महिन्यात देतो की. त्याच्या अगोदर काही मिळणार नाही. अहो बघा मिळालं तर देतो. हा नाही मिळालं तर मग काही पैसे लवकर मला पाहिजे. हा नाही तर मग तुझी जमीन मिळणार नाही. चालेल. एका काळात माझा कुठं पकडे काल मी ते गाडीला जेवणाच्या गेलो होतो. आता पाहिजे काय? होय आता वेगळं पाहिजे. आहे की बरं आहे की? आहे की बरं झालं. मी तुझ्या उपचार केल्यामुळे तू बरा झालाय. तुमच्यामुळे झालं नाही, त्या देवरीच्यामुळे झालं. काकींका बसले त्या माणसं घरी झाली. हा अजून नाही बा अजून नाही अजून काहीतरी करायला लागतं. बसा बाळानो. बाबा आम्ही आत्ता गावात तुम्ही भेटणार ह्याच वेळेला ते आम्हाला माहिती होतं, त्यामुळे आम्ही डॉक्टर आणि मी असं ठरवून आलो आहे की परवा गण्या आम्हाला भेटला. गण्या म्हटलं की त्याला भरपूर खर्च तुम्ही सांगितला आहे, त्यानं आपली जमीन घाण ठेवली, ते आम्हाला थोडंसं खटकलं. डॉक्टरांनी आम्ही ठरवलं आहे तुमचं जरा भेट घेऊन येऊया. महाराज काय तुम्ही त्याला सांगितलं की 4 बकरी पाहिजे आणि बाकी काय आणि काहीतरी साहित्य पाहिजे, तर ह्याची काय आवश्यकता नाही आहे. तरी काहीतरी याच्यात बदल झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बघा? मग तुम्ही काय म्हणताय, काय बदल करायचा? आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आता मदत कशा प्रकारची पाहिजे आम्हाला? तर तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं. आपल्या गावात बरेच रोग चालू आहे, बरेच रोगी तुमच्याकडे सुद्धा येतात, डॉक्टरांच्याकडे सुद्धा जातात. तर ह्या रोग्यांना आपल्याला ठीक करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. जरी डॉक्टरांच्याकडे रोगी गेला तरी तो तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही, मी, डॉक्टर आणि असेच समाजकार्य करणारे लोक आपण एकत्र घेऊया आणि समाजासाठी एकच केंद्र असं तयार करूया जिथं आपण सगळीच त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे उपचार करू शकू. तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? जर तुमची इच्छा चांगली असेल तर आम्हाला एक तुमचा हात द्या आणि तुमच्या हाताची गुंफण आमच्या हातात होती असं म्हणताय? हां. आपल्याला श्वसनाने होणारे आजार हे पूर्णपणे कमी येतात. आणखी फुफ्फुस, हृदय यांचे विकार दूर होतात. नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार. बसा. काय काम करायचं? हां, अतिशय चांगला उद्देश म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेला आहे. बरं, तुम्हाला आमचे महाराज सांगतील स्फूर्त. ठीक आहे. हे कार्य जर आपण सगळ्यांनी मिळून केलं
तर एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि हे एकदम व्यवस्थित होईल. तर सर्वांसाठी हा आपला जो निर्णय आहे तो पक्काच आहे. आज ठरलं ना ते आजपासून पक्क. हा चला तुम्ही उद्या तर हो बरोबर आहे. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी एक समोपचार केंद्र, परत योगा आणि त्यानंतर आध्यात्मिक तसेच सायन्स अशा चारही माध्यमातून आम्ही ते एक लोकांना चांगल्या प्रकारे एकत्रित केंद्र आम्ही चालू केलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारचे आहे आणि इथून समाजासाठी काहीतरी एक चांगल्या प्रकारचा एक फायदा पडेल अशा पद्धतीने आम्ही कार्य केलेलं आहे. नमस्कार बाबा, मी आज तुमच्या केंद्रातून आलो आणि मला चांगल्या प्रकारे उपचार वगैरे झाला आहे आणि साहेब वगैरे बोलला की बाबांच्या मध्ये पहा. ठीक आहे. काय ज्या पाठीमागं थोडा अधिकार काही मला दिसत नाही आणि तुला कशाची भीती नाही. बिंदास्त व्यवस्थित राहू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. काय नवीन आहे वाटतं गावात? कोल्हापूरहून एक 2 दिवस आलोय. तुमचे गावचं नाव वगैरे ऐकलं होतं. इथं एकत्र सगळे येऊन करतात मग थोडा मला उपचार करायचा होता आणि थोडं टेन्शनदायक वाटतं. भरपूर डॉक्टरांना लावलं पण तू काय अजून एवढं फ्रेश वाटलं मला. आम्हाला समजलं की एका ठिकाणी तुमच्या इथं सगळं एकत्र येऊन करता म्हटल्यानंतर काहीतरी थोडं सस्पेन्स असेल. ठीक आहे. आम्ही तुमच्या समोर उपचार पद्धती करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपलं तब्येत कशी वाटते? तब्येत थोडी फ्रेश वाटते. आपण ट्रीटमेंट बरं वाटलं आणि सर बोलले की तुम्ही मला दुसरी ट्रीटमेंट आहे दुसरे बसले तर तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे. आता आमची ट्रीटमेंट अशी आहे की प्राणायाम करणं, व्यायाम करणं, कपालभाती करणं, तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे. काही तब्येतीवर आपल्याला क्लिअर होऊन जाईल. नमस्कार सर. हा नमस्कार. मी नवीन रिपोर्टर दीपक रावण. तुमच्या समाजकार्याविषयी आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती कारण तुमचं समाजकार्य आज सर्व ठिकाणी आदर्शवंत होत चाललंय. त्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. मला पण खूपच आनंद झालेला आहे तुम्हाला भेटून. अजून ह्या गोष्टीचा आनंद झालाय की तुमच्यापर्यंत आमची ही समाजसेवा पोचली त्याबद्दल. हा तर तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतोय. त्या आमच्या ग्रामीण भागात आतापर्यंत रुग्णांना सेवा देण्यासाठी योग्य असे उपचार पद्धती होत नव्हत्या. त्यासाठी काय व्हायचं, डॉक्टर होते, सगळं होतं, डॉक्टरांच्याकडे जायची लोक. तरीही जी लोक देवऋषी आहेत, जे अंधश्रद्धेत लोकांना ओळखतात, त्यांच्याकडे सुद्धा जाणारे लोक होते. तर त्यांना थांबवायचं कसं हा एक विचार पडला. मग माझ्या लक्षात असं आलं की आपल्याला डॉक्टरांना जर जवळ घेता आलं तर काय होईल, डॉक्टरांनी आम्ही मिळून एकत्र काम केलं तर काय होईल. तर त्याच्यातून एक चांगला माझ्या डोक्यात असा निर्णय आला की आपण आणि डॉक्टर त्याचबरोबर योगा टीचर आणि आध्यात्मिक व्यक्ती असे जर एकत्र आले आणि एकत्र जर आपण केंद्र चालू केलं तर अत्यंत चांगली गोष्ट होईल. आणि आम्ही एकत्रित केंद्र चालू केलं आणि आता सगळे रुग्ण, काल कोल्हापूरचे रुग्ण आले होते, असे बरेच रुग्ण इथे येऊन एकत्रित उपचार घेतात. समाजासाठी किंवा सरकारसाठी की आमच्याद्वारे काय सांगू शकता? हा निश्चितच. मला असं सांगायचं आहे की आता समाजात काय चाललेलं आहे, लोक अंधश्रद्धेकडे चाललेले आहेत. डॉक्टरांच्याकडे जाऊ शकतात पण त्याच्याकडे पैशाच्या अभावामुळे ते जाऊ शकत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळं लोकांचं नुकसान होत चाललेलं आहे. या समाजात अशी सगळी लोक जर एकत्र आले, मानसोपचार तज्ञ, योगा टीचर, आध्यात्मिक व्यक्ती, सायन्स, ही सगळ्या गोष्टी घेऊन आपण जर एकत्रित गेलो तर या समाजाचं निश्चितच भलं होईल
आणि माझं तरी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की सरकारनं असं करायला पाहिजे की प्रत्येक कुटुंबाला एक मार्गदर्शन महिन्यातून एक वेळा अशा लोकांच्याकडून करायला पाहिजे. त्याचा असा फायदा होईल की समाजात विकृत बुद्धी असणाऱ्या लोकांच्या डोक्यात विकृती आपण घालवू शकतो मानस उपचाराद्वारे. शारीरिक आजार असतील तर डॉक्टर बघू शकतात आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आध्यात्मिक व्यक्ती करू शकते. त्याचबरोबर योगा टीचर आपल्या चांगल्या सवयी लावू शकतात. त्याच्यानं पुढे जाऊन अजून मला असं सांगता येईल की बलात्कार, चोऱ्या, दरोडे हे सुद्धा अजिबात घडणार नाही, कारण त्याच्या डोक्यात शिरलेली ती एक कल्पना असते आणि ती कल्पना आपण अलगद काढू शकतो आणि हा सगळ्यात मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्याद्वारे मला हे सरकारला कळवायचं आहे की त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा. धन्यवाद.